अजूनही 258 जागा 2024 मध्ये ऍड करण्यासाठी 100% कन्फर्म नाही। आयोगाला आम्ही हे पटवून दिलेलं आहे। आयोगाला हेही सांगितलंय तुम्ही रात्री काढलेलं दिवसाचे नोटिफिकेशन काढलं ते तांत्रिक दृष्ट्या चुकीचं आहे आणि याच्यावरती आयोगानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आयोगाला सचिव मॅडमलाही कळलं ते चुकीचं आहे, पांढरपेटे सरांनाही कळलं ते चुकीचं आहे। त्यांनी याच्यावरती काही सांगितलं नाही। त्यांना हेही सांगितलं की 2024 मध्ये जर या 258 जागा आल्या नाही तर त्यालाच होणार आहेत, कारण ते 2025 साठी जाणार आहेत। 2025 साठी जागांना 100% मान्यता मिळणार नाही। त्या 258 जागांचा लॉस कुणाचा आहे? आपला। त्या 258 जागा 2024 मध्ये आल्या नाहीत तर राज्यसेवा 2024 मध्ये 431 जागांमध्ये जागा वाटणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे। कारण आयोगाने जर 2024 कृषी विभागातल्या 258 जागा जर समाविष्ट केल्या नाहीत तर 2025चं मागणी पत्रक सप्टेंबर महिन्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे कृषी जागांसहित। याने राज्यसेवा करणाऱ्या उमेदवारांचा तोटा होतोय। ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिलेली आहे। जे आंदोलन ऑब्जेक्टिव्हचे 2 अटेम्प्ट वाढवून देण्यासाठी आपण केलं होतं त्याच अटेम्प्टच्या शेवटच्या अटेम्प्टला आपण जागांसाठी लढतोय आणि हे आयोगाच्या लक्षात आल्यामुळं आयोगाला आपल्या आंदोलनाची तीव्रता कळालेली आहे। दुसरा मुद्दा असा आहे 258 जागांचा मुद्दा तर आहे। 258 जागा 2024 ला ऍड करून ही परीक्षा पोस्टपोन करायची, हाच आपला मुद्दा आहे ना। कोणत्याही परिस्थितीत फक्त परीक्षा पोस्टपोन चालणार नाही। नोटिफिकेशन असं असलं पाहिजे 258 जागा 2024च्या संयुक्त राजपत्रित परीक्षेत समाविष्ट करून ही परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे, बरोबर? हाच मुद्दा आहे। या मुद्द्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धीपत्रक स्वीकारलं जाणार नाही। आयोगाने आम्हाला गळ घातली होती की तुम्ही आता आंदोलन आटप्त घ्या, आम्ही उद्या 10 वाजता बैठक घेऊन निर्णय घेतोय। पण आपण ज्या गेल्या 15 दिवसामध्ये जे अनुभवलंय, 15 दिवसामध्ये 3 नोटीस काढल्यात। आम्ही कृषी सेवेच्या जागा ऍड करणार नाही, आम्हाला कृषी जागा यावर्षी भरायच्या नाही, आम्ही कृषी जागांची जाहिरात 2-3 दिवसामध्ये काढून ऑक्टोबर मध्ये घेणार, बरोबर? त्यामुळं उद्या 10 वाजता जर आयोगाने असा निर्णय घेतला तरी आंदोलन संपेल। कृषी जागा 258 जागा 2024 मध्ये समाविष्ट करून परीक्षा 1.5 ते 2 महिने पोस्टपोन होणे पण हे झालं तरच हे आंदोलन मोडीत निघल, अन्यथा नाही। आयोगाला इथल्या परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिलेलं आहे। दुसरा मुद्दा असा आहे आयोगाला हेही सांगितलं गेलंय की ह्या कृषीच्या जागा जर आत्ता आल्या नाहीत तर पोरांच्या भवितव्यावरती जागा वाढीवरती कसा परिणाम होतोय। आयोग अजूनही त्यांची परीक्षा घ्यायला जागेवरच तयार आहे। आयोगाला हे सांगितलंय की कृषी जागांचा मुद्दा